सकाळची चालू झाली लगबग म्हटलं की मला लगेचच पोहे बनवायला लागतात कारण आमच्यात पोहे जास्त आवडीने खातात. नाश्त्याला तर नेहमीच असतात आणि मोठ्या व्लॉगमध्ये नेहमी बघता रोजचा नाश्ता तुम्ही. तर छान अशी वांगी भरताची आणली होती आणि सोबतच मी केससुद्धा वॉश केली होती कारण 1-2 दिवसानंतर कार्यक्रमाला जायचं आहे म्हटलं तयारी ही थोडीफार अगोदर 2 दिवस केली की त्या दिवशी घाई गडबड होणार नाही यासाठी. तर भरीत हे आजीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेला याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. आणि डेली रुटीनचीच कामं माझी चालू होती क्लिनिंगची कारण आज होता शुक्रवारचं तर हुंबरट्याला हळदीचं लेपन मी नेहमी करते. हा जो काय हळदीचं लेपन करण्याचा व्हिडिओ आहे त्यामध्ये काय काय मी घालते जे हळदीच्या लेपनामध्ये त्याचा फुल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे. आणि ओरिजिनल फुलांचीच सजावट मला हुंबऱ्याला करावीशी वाटते त्यामुळे मी नेहमीच ओरिजिनल फुलांची सजावट करून उंबरठा पूजते. तर इकडे पक्षी आला होता फोटो काढ म्हणेपर्यंत तो पक्षी उडालेलाच मला कळला नाही. आणि आज आहे किंक्रांत म्हटल्यावर झणझणीत तर झालंच पाहिजे. तर चिकन मटण खाऊन कंटाळाच आला होता सर्वांना. म्हटलं तर अंडा करी तरी करूया. आणि क्लिनिंग तर माझी दिवसभर अशी थोडी चालूच असते. इकडचं पूस तिकडचं पूस. एक दिवस घर क्लीन होईल पण मला काही क्लीन झाल्यासारखं होणार नाही म्हटलं. तर इकडे संध्याकाळची दिवाबत्ती आणि संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा चालू झाला. छान अशी अंडा करी केली आणि त्याची फुल रेसिपी किंवा फुल व्हिडिओ अगदी कोल्हापुरी स्टाईलने केलेला आपल्या चॅनलवरती आलेला आहे. बघायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.